चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी मंत्री आज खरं तर चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। शेतकऱ्यांची अश्रू पुसण्यासाठी आज ते दौरा करणार, शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्र्यांनी काल आदेश दिले ना, सगळे मंत्री जे आहे ते बांधावर जाणार? चंद्रपूर जिल्ह्यामधील चिमूर तालुक्यामध्ये आणि वरोरा तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आम्ही पाहणी करणार आहे आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे हे सरकार शेतकऱ्यांना सहकार्य करणार आहे, मदत करणार आहे, अनुदान देणार आहे। त्यामुळे आम्ही पाहणी करून वैयक्तिक भेटी घेणार आहे। कशा पद्धतीने मदतीची जी आहे सुरुवात तर झालेलीच आहे, मात्र शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। कशा पद्धतीने अधिकार आहे, काय निर्देश दिलेले आहे? शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सहकार्य आणि मदत कशी होईल हा संकल्प सरकारचा आहे। मदत मिळणार आहे, जास्तीत जास्त मदत मिळणार आहे। तरी आदिवासींमध्ये घुसखोरी होण्याचा प्रयत्न बंजारा समाजाकडून असं मागणी केली जात आहे का एसटी प्रवर्गात? आदिवासी समाजाचं आरक्षण हे संविधानिक असल्यामुळे आणि या आदिवासी समाजावर कदापि अन्याय होत नसते, होऊ देणार नाही आणि घुसखोरी सुद्धा होणार नाही, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच बंटी भैया सुद्धा झाले आहे। बंटी भैया, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, काय सांगाल? खरं तर सोयाबीनचं प्रचंड नुकसान झाले, सोयाबीनचे पंचनामे करायचे आदेश अजून मिळाले नाही साहेब। मिळालेले आदेश पंचनामे पूर्ण चालू आहे। आमचा मतदारसंघातले 80% पेक्षा जास्त पंचनामे झाले आहे। आज आदरणीय आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक भाऊ उईके साहेबांच्या नेतृत्वात आम्ही बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम सुद्धा करतोय। देवाभाऊच्या आदेशानुसार तेही आज पूर्ण जिल्हा दौरा करत आहे आणि शेतकऱ्यांना जी काही मदत मिळवून देता येईल ते मिळवून देण्याचा प्रयत्न आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात, अशोक भाऊ उईके साहेबांच्या नेतृत्वात आम्ही करतोय आणि मिळवून देऊ। मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान आहे, पूर्ण पीक वाया गेलं। हे खरं आहे, नुकसान फार मोठं झालेलं आहे, मात्र जितकी जास्तीत जास्त मदत महाराष्ट्र सरकारकडून मिळवून देता येईल तितकं मिळवून देण्याचा प्रयत्न आमच्या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री अशोक भाऊ उईके साहेबांच्या नेतृत्वात, देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार करेल। चंद्रपूरचा दौरा करणार आहे की गडचिरोलीचाही दौऱ्याचं काही नियोजन आहे? नाही, उद्याला यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा दौरा करणार आहे। त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं त्या त्या जिल्ह्यामध्ये प्रवास करणार। ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन जे आहे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जे आहे पाहणी केली जाणार आहे। अहवाल तयार झाला, मदतीची सुद्धा सुरुवात झाली। त्यामुळे पुढच्या काळामध्ये मदत देण्यासाठी जे सरकार पूर्णतः शेतकऱ्यांच्या पाठीशी असा संदेशही या सगळ्या माध्यमातून दिला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।